सय्यारा पिक्चर पाहून रडत बसण्यासाठी नाही जन्म दिला रे भावा आपल्याला आई वडिलांनी. आपल्याला आपली घरची परिस्थिती बदलायची, परिस्थिती अशी बदलायची का 7 पिढ्यात कोणी भावकीने नाद नाही केला पाहिजेत, विषय डायरेक्ट पंपात झाला पाहिजे. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ भले 2-3 गण लावले ना, आता लोक म्हणतात असतील एवढे काय गण लावतो. लोकांचा काय विचार करायचा, लोक तुम्ही उन्हात तर पडून मेले ना तरी तुमच्या 13 वेळेला जेवायला आले म्हणतील ऊन लय मट्ट पाहिजे होता. नात कर पण नादी लागू नको, विषय डायरेक्ट पंपात करून टाकीन. मऊ काढली मस्त पैकी, मऊ पिनिली डायरेक्ट साईटवर आलो, बीम खोलून घेतला. आता बीम खोललं जर पुरीच्या गालापेक्षा मऊ नाही निघला ना, डबल पैसे घेऊन टाकायचे. आल्या जिंदगी सांगतो तुम्हाला, हे सय्यारा पियारा बघून रडत बसण्यापेक्षा ना कष्ट करीत आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे. प्रेम करायचं असलं तर गांधीजींवर प्रेम करा. आता गांधीजींवर प्रेम करायचं म्हणजे पैशावर प्रेम करा. जर तुमच्याकडे पैसे असले ना तर रश्मिका तुमची नाही तर मग तुम्हाला रानू मंडल सुद्धा भाव देऊ शकत नाही. जीवनातलं सत्य आहे. आमच्या घाटात आलं का लोकांना वाटतं लय निसर्गरम्य वातावरण आहे, पण आम्ही रोज उठता पडता त्या घाटात आहे. काय कुसळ काय घाटात नाही, त्या निसर्गरम्य वातावरण बघायचं ना, खाली खड्डे बघायचा नाही तर तुमची जिंदगी निसर्गरम्य होऊ शकते. संध्याकाळी मस्त पैकी टोळी घेऊन आलो महादेवांना. आता बंटी शेट काय म्हणतोय ना ती ऐका. मी काय म्हणतो जिंदगीत कधी देवाला परसाद घेतलेला पाहिलं नाही. देवा पैसे आले पुढून पिशा काढून परसाद मस्त महादेवांचं दर्शन घेतलं. नंतर निवांत मध्ये संध्याकाळी काय गर्दी बिर्दी नसते. आता श्रावणामुळे जरा जादा गर्दी राहते. सकाळी दर्शन घेतलं म्हणलं आता टोळीने परसाद खाल्लाय, आपण काय पाप केलंय. परसाद खाऊन बाहेर आलो, बाहेर येऊन पाहिलं तर 2 कार्यकर्त्यांचे पेटले ते भांडणं. मुकादमन गरीब बाईला जोरात भांडणं करीत होते. म्हणलं काय विषय झालाय. मुकादम म्हणला मला येणीच टायर फिट करून दिलं आयण्याची. आणि नंतर काय म्हणतात ना ते ऐका तुम्ही सगळं. आयांचे बसून दिले मला चपला चोरी तक नाही आपलं ब्रेकअप झाले. आई घातली आता कोणाचं बेकअप झालंय काय आयण्या संगण कोणाचं याचं. आईने तिने भांडण करून झाले माहिती का, त्याला आईने किस नाही घेऊन दिला. एवढा आवडतो काय तुला काय म्हणा माहिती काही नाही काय सांग आईने म्हणला तुमचा मुकादम लय आवडत आहे मला, लय भारी कटबीट मारून आलाय त्याचं किती